जातो मित्रांनो, चला. अरे ओम्या, तुला कळतं का त्याला कशाला सांगितलं महाराष्ट्र चॅम्पियनचं? कोणाला रे? तन्मयला. अरे काम का काय झालं? तो रोज तालमीत पण येत नाही, घरचे बोलतात. मग अरे त्याच्यात काहीतरी आहे, होईल तो म्हणून सांगितलं त्याला मी. अरे तुला वाटतं का तो होणार रे? होणार रे तो, करल काहीतरी, करल तो, होईल तो. बर बर. काय तन्मय, काय चालू? काय ना, आता सकाळी गोट्यातलं काम उरकलं, हा, आता इथलं तबेल्यातलं. ते बरं झालं तुला सांगायचं होतं. तू गेला ना तालमीतून, दर्शन आणि श्री नाही का त्याबद्दल म्हणत होते, कशाला सांगितलं त्याला, त्याला काय होणार आहे का, काय करणार आहे का तो, चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन. चॅम्पियन बद्दल सांगत होतो. मी तुला सांगितलं ना ते चॅम्पियनचं निवड चाचणी आहे म्हणून. ते म्हणलं कशाला सांगितलं, त्याकडून काय होणार आहे का, काय करता येणार आहे का त्याला? जाऊ दे, न झालं सांगितलं होईन काहीतरी बाबा, करण म्हणून सांगितलं. झालं तर झालं, उलट बरं झालं मला येऊन सांगितलं, म्हणजे मला आता प्रॅक्टिस चांगली करता येईल. मग तेच ना, आता चांगल्यासाठी सांगितलं मी. त्यांना ते कळत नाही, ते म्हणतात होणार नाही, हे नाही, तुला कमी समजायला लागले. जाऊ दे, आपोआप मध्ये 2 मिनिटं. तुला फोन दिला तो कुठे? अहो, ते त्या दिवशी तालमीवर गेलतो तेव्हा आहे ना, गाडी चालवताना पडला आणि फुटला तो. धर बाबा धर, तुला किती करावं तरी कमीच आहे. आता काय करतो, वास्तवाला फोन लावून विचारतो की कधीपासून प्रॅक्टिस चालू करायची. हॅलो वस्ताद, हा ऐका ना, ते आपल्याला महाराष्ट्र चॅम्पियनची स्पर्धा आलेली 5 दिवसांवर, तर आपल्याला त्याची प्रॅक्टिस कधीपासून चालू करता येईल? कारण की माझं आता सध्या हे खूप दिवस गॅप झालाय, मग कधीपासून परत स्टार्ट करायचं? उद्यापासून म्हणताय का? चालन, मग उद्यापासून आपण प्रॅक्टिसला हे करू, स्टार्ट करू, कारण की 5 दिवसावर आलेली आहे. हा चालन.